उदगीर रोड विमानतळ परिसरातील एकूण 6 गटावर अतिक्रमण असून त्या ठिकाणी सध्या 523 घरे आहेत। यात 260 पत्र्यांची तसेच 263 पक्क्या घरांचा समावेश आहे। सदर अतिक्रमण नाईट लँडिंगसाठी अडथळा ठरत असून अतिक्रमण काढण्याची सूचना डीजीसीएने केली आहे। अतिक्रमण संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू असून सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण आटवून सदर जागेचे भूसंपादन करता येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी डीजीसीएला कळविली आहे। भूसंपादनाशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण करता येणार नाही। अतिक्रमण संबंधित 13 प्रकरणांवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, तर इतर 13 प्रकरणांवर जिल्हा कोर्टात सुनावणी सुरू आहे। जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अतिक्रमणाला हात लावता येणार नाही। भूसंपादन ही अशक्य आहे। तूर्त नाईट लँडिंगचा विषय प्रलंबित राहणार आहे। सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होण्यासाठी साधारण 1 महिना लागेल। सोलापूर ते मुंबई विमानसेवा मार्गासाठी निविदा निघाली असून निविदा प्रक्रिया अंतिम करण्याचे काम सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण होऊन विमानसेवा सुरू व्हायला आणखी 2 महिने लागतील। 2 महिन्यानंतर मुंबई विमानसेवा सुरू होईल। सोलापूर ते मुंबई तसेच सोलापूर ते गोवा विमानसेवेसाठी विमान कंपन्यांनी 42 ऐवजी 72 सीटर एअरक्राफ्टला परवानगी मागितली आहे। डीजीसीए कडून अद्याप यास परवानगी मिळालेली नाही। पुढील 8 ते 10 दिवसात यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे असे अधिकाऱ्यांना वाटते।